जगताना वागताना त्याचं चित्रपट कधी चालू होते? डोळे मिटल्यावर. ज्याला वाटत असेल ना रात्रभर गाढ झोप लागावी, निवंत झोप लागावी, त्याने दिवसभर प्रामाणिकपणे राहिलं पाहिजे. जो दिवसभर प्रामाणिक कर्म करतोय ना तो रात्री डोळे मिटल्या मिटल्या त्याला झोप लागते. ऐका, ज्याला वाटत असेल ना माझा भविष्य काळ अतिशय चांगल्या प्रकारे म्हणजे परमार्थ करावा पाहिजे, मला देवाचं नामचिंतन घडायला पाहिजे, तर त्यासाठी आम्ही आता वर्तमान कालामध्ये देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, देवाचं नामचिंतन केलं पाहिजे आता वर्तमान कालामध्ये. आणि म्हणून एकाला झोप लागत नव्हती हो. फार प्रयत्न केला त्याने, झोपच लागत नाही. दवाखान्यात केला त्याने, डॉक्टर उपचार केले, गोळ्या घेतल्या, सुरुवातीला लागली, नंतर नाहीच लागत, गोळ्या घेऊन पण झोप लागत नाही. शेवटी त्रास वैतागला आणि डोक्याला हात लावून पायरीवर बसला. आता याला विचारग्रस्त झालेला पाहिल्यानंतर एक सत्पुरुष तिथून चालला होता. त्या सत्पुरुषाने विचारलं, दादा काय रे बाबा एवढा चिंताग्रस्त बसलाय? त्याने म्हटलं, झोप लागत नाही हो, गोळ्या घेऊन पण झोप लागत नाही, औषध घेऊन पण झोप लागत नाही, सगळं केलं, निंबू उशाला घेतला, राखाडी राख का काय विभूती उशाला घेतली, अजून काय 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 बरंच केलं. इकडे दोरा बांधला, इकडे दोरा बांधला, कमरेला दोरा बांधला, नाही झोप तर पायातही दोरा बांधला. पैंजनाच्या ठिकाणी दोरा आलाय बरं का बाबा, खरंय की खोट आहे? काळा दोरा का? दृष्ट लागू नये म्हणून. अरे बापरे, आपली कर्मच किती चांगली नाही, लगेच आपली जगणं वागणं बघितल्या बरोबर लोकांची दृष्ट लागेल आपल्यावर. कुठली संस्कृती आणली आपल्याला काही कळतच नाही. कुठली संस्कृती आणली आपण? घरी मंगल कार्य, आपल्या शुभ कार्य, आणि शुभ कार्याच्या दिवशी आमची पोरं खालून वरपर्यंत काळा ड्रेस घालून मिरवत असतात. कुठली संस्कृती आणली रे ही आपण? कोणाचे घेतलेत आपण? आदर्श कोणाचा घेतोय आपण? मंगल कार्याच्या दिवशी आमच्या घरी, शुभ कार्याच्या दिवशी आमच्या घरी, आमच्या घरातली मुलं काळे कपडे पायापासून वरपर्यंत आणि स्वतःला मोठे. जरा वाचा म्हणजे कळेल तुम्हाला काय आहे ते. लोकांची संस्कृती घेणे, अरे लोकांच्या आईला आई म्हणून काय फायदा आहे? काकीने किती जीव काढला तरी आईच्या एवढं प्रेम तुम्हाला नाही मिळणार दादा. लोकांची संस्कृती तुम्ही किती जरी आत्मसात केली तरी तुमच्याकडून धर्म घडणार नाही, धर्माचं कार्य घडणार नाही, आणि धर्माची संस्कृती तुम्हाला कळणार नाही दादा, बरं का? असो, मग त्याला विचारलं, म्हणे काय झालं? म्हणे सगळं काही केलं मी, दोरे गंडे सगळे बांधून बघितले, पण मला काही झोपच लागत नाही, बरं का? मग त्या सत्पुरुषाने सांगितलं, दादा तुला लगेच झोप लागेल, पण त्यासाठी काय करावं लागेल? पक्का झोपणारा जो कोणी असेल ना, बरं का, या पक्का झोपणारा जो कोणी असेल ना त्याचा शर्ट घालावा लागेल. त्याचा शर्ट घातला, बरोबर आहे की नाही? त्याचा पक्का झोपणारा जो असेल त्याचा शर्ट घातला की तुला झोप लागेल. किती सोपं साधन आहे ना. फक्त ऐका हो का, म्हणजे इथंच नका थांबू. पक्का झोपणार असेल त्याचा शर्ट घातला का झोप लागते. इथंच नका थांबू, पुढचं पण ऐका जरा, ऐकलंच पाहिजे. आणि मग त्याला तसं सांगितल्यानंतर त्याने विचार केला की मी ज्या दवाखान्यात जातो डॉक्टरांकडे, त्याच्याकडे एवढी गर्दी असते का त्याला जेवायला वेळ मिळत नाही. एवढा पैसा जर येतोय तर 100% त्याला चांगली झोप लागत असेल. आपण त्यांचा शर्ट मागू ना. गेला दवाखान्यामध्ये, डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टर साहेब आज मला गोळ्या नको, औषधं नको, काही नको, इंजेक्शन नको. मग म्हणजे तुमचा एक शर्ट द्या फक्त. म्हणजे काय झालं? सत्पुरुषाने सांगितलं जो पक्का झोपत असेल ना त्याचा शर्ट घाल, तुला झोप लागेल. डॉक्टर बोलले तुला कोणी सांगितलं मला पक्की झोप लागते म्हणून? नाही म्हणे, या वातावरणावरून मी विचार केला की तुम्ही पक्की झोपत असाल. म्हणे दादा, अरे जो दवाखाना आहे ना माझा, हा पण भाड्या नाही, 2 महिन्याचं भाडं थकलंय. ज्या जागी मी राहतोय तो फ्लॅटही माझा भाड्याचा आहे, 3 महिन्याचं भाडं थकलंय. आणि त्या टेन्शन मध्ये मी रात्रभर झोपत नाही रे दादा, रात्रभर झोपत नाही. पण आता एक काम कर, तुला जर सांगितलंय ना की झोपणाराचा शर्ट घातल्यानंतर झोप लागते, आता मीही तुझ्या बरोबर येतो, आपण 2 शर्ट बघू कोणाकडे तरी. आणि ते दोघेही निघाले. दोघांनी विचार केला गावातला एक पक्का श्रीमंत माणूस आहे, त्याच्याकडे जाऊ, त्याचे 2-4 शर्ट घेऊ. आणि मग त्या गावातल्या श्रीमंत माणसाकडे गेले आणि त्याला सांगितलं दादा 2 शर्ट दे. म्हटले कशासाठी? पुन्हा एकदा त्यांनी तसंच सांगितलं. आता मी पुन्हा रिपीट करत नाही, तुम्ही घरी जाऊन त्याचं चिंतन करा बरं का, काय असेल ते. आणि मग ते तिघेही निघाले, कारण त्यालाही झोप लागत नव्हती. तोही रात्रभर गॅलरीमध्ये फेऱ्याच मारत होता. कारण आपल्याला असं वाटतंय की
खूप श्रीमंत माणसं जी असतात ती खरंच मनापासून श्रीमंत असतात, पण तुम्हाला सांगू का, आपल्यासारखी श्रीमंत माणसं कुठेच नाहीत. खेड्यापाड्यात राहणारी, घरात राहणारी, ज्यांना स्वतःच्या आईचं हातचं जेवायला मिळतंय ना आणि स्वतःच्या बाईच्या हातचं जेवायला मिळतंय ना, त्याच्यासारखा श्रीमंत जगात कोणी नाही. ऐका, ज्यांना आपण श्रीमंत समजतोय ना, त्यांची ना त्यांच्या जेवायचं लांब गेला भेट नसते. असू द्या, चला ठीक आहे, हरकत नाही. आपला विषय काय आहे? निघाले ते तिघे पण कुठे कसे निघाले? त्या श्रीमंत माणसाच्या 4 चाकी गाडीमध्ये बसून निघाले आणि निघता 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 एका लांब वर गेल्यानंतर एका झाडाखाली ते गाडी रस्त्याच्या बाजूला घेऊन थांबले. लांबवर नजर टाकल्यानंतर त्यांना एक शेतकरी शेतावर काम करून थकलेल्या बसलेल्या अवस्थेमध्ये बांधावर दिसला. ते निरीक्षण करत होते, तो शेतकरी काय करतोय. तेवढ्यात त्या शेतकऱ्याची बाई आली, भाजी भाकरी घेऊन. ती भाजी भाकरी त्याने खाल्ली. ती बाई तिथून निघून गेली आणि ज्या शेतकऱ्याने भाजी भाकरी खाल्ली ना, तो तिथेच कलंडला, बांधावरच. लांबून यांनी निरीक्षण केल्यानंतर यांना असं वाटलं, अन्नामध्ये विषबाधा झाली की काय, कारण जिथे खाल्लं तिथेच कलंडला तो. जाऊन बघावं म्हणून गेले. शेतकरी दादा निवांत झोपले होते. फाटलेली बनियन, टॉवेल लावलेला पण कुठल्या रंगाचा आहे ते माहिती नाही, कारण शेतात काम करणाऱ्या माणसाला कुठल्या रंगाचा आहे तो टॉवेल कळत नाही. अशा अवस्थेत झोपलेला असताना यांना वाटलं की चक्कर आली की काय, विषबाधा झाली की काय, आणि म्हणून त्यांनी त्याला त्या ठिकाणी उठवण्याचा प्रयत्न केला. उठल्यानंतर शेतकऱ्याने बघितलं, 1 रुपया आपल्या अंगावर नाही. पूर्वीच्या माणसांची श्रीमंती सांगत असताना पूर्वीची माणसं काय बोलायची माहितीये? भले ती कुणाच्या घरात राहायची, वंचल असायची, पण स्वाभिमानाने सांगायची, आतापर्यंत माझ्या दाराशी कोणी येऊ दिला. मामा खरंय की नाही? ही त्यांची काय होती? श्रीमंती होती. आतापर्यंत माझ्या दाराशी कोणी येऊ दिला नाही, आतापर्यंत माझ्या दाराशी कोणी येईल असं वागलो नाही. म्हणजे त्यांना काय सांगायचं होतं माहितीये? स्वाभिमानाने जगलोय, घेतले त्यांचे परत केलेत, घेतले त्यांचे परत. गरज प्रत्येकाला लागते ना, तुम्हाला मला सगळ्यांनाच गरज लागते. पण आजच्या या कलियुगामध्ये श्रीमंती जर आपली मोजायची असेल तर ऐका, तुम्हाला जर तुमचा फोन स्विच ऑफ ठेवायला लागत असेल, तुम्हाला जर कोणाचा तरी नंबर ब्लॉक करावा लागत असेल, तुम्हाला जर कोणाचा फोन आला तर तो उचलू नका म्हणून सांगावं लागत असेल, तर तुम्ही श्रीमंत आहात का? अजून काय आहात? बरं असू द्या, चला ठीक आहे, हरकत नाही. त्याला उठवला, जागा केला. त्याला सांगितलं, दादा चक्कर आली होती का? म्हणे नाही रे बाबा, माझं रोजचं काम आहे. भाकर खाल्ली कुठं नाही, खाल्ली का जरा मस्त की अर्धा 1 तास झोपायचं. झोपून उठलं की पुन्हा आपला तेवढाच सामर्थ्याने बळाने कामाला लागायचं. विश्रांती घेतली की तेवढं बरं आता काम करायला ताकद येते की नाही? म्हणजे तुम्ही झोपले होता? हो म्हणे झोपलो होतो. यांना जरा बरं वाटलं, बाबा भेटला एकदाचा माणूस आपल्याला, कारण भर उन्हामध्ये झोपलाय म्हणजे चांगली झोप आहे ना या माणसाची. मग त्याला विनंती केली, दादा तुझे 3 शर्ट दे रे मला, आम्हाला तुझे 3 शर्ट दे. त्यावेळेला त्यांनी विनंती केली, दादा माझ्याकडे जर 3 शर्ट असते तर मी फाटलेल बनियन का घातली असती बरं? आज तुमच्या समोर मी किती गोळ्या लागल्यात या बनियनला बघा ना. अशा प्रकारे आहे. माझ्याकडे 3 शर्ट नाहीत, माझ्याकडे नवीन एकच जोड आहे पॅन्टीचा आणि शर्टाचा. कुठेतरी जायचं असले तर धुवून तोच परत घालायचा, जाऊन आलं की तो धुवायला द्यायचा, आणि घरी घालायचे काही कपडे आहेत, त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे काही अधिक कपडे नाहीत. मग तरी तू एवढा गरीब असून सुद्धा तुला बांधावर कशी रे झोप लागते? तेव्हा त्यांनी सांगितलं, दादा मी पैशाने जरी गरीब असलो ना तरी विचाराने श्रीमंत आहे, कारण मी प्रामाणिक वागतो आणि माझा प्रामाणिकपणा हाच झोपेला कारण आहे, हेच झोपेला कारण आहे. ऐका, आमचा पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे ना, श्रीमंत कोण आणि गरीब कोण, खऱ्या अर्थानं आमचे आई वडील आमच्या घरात आहेत ना, ही आमच्यातली सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. आता महत्वाचा विषय, 3 भाऊ जर असतील तर आई वडिलांची वाटणी करू नका. आई एकीकडे वडील एकीकडे असं करू नका. एकाला सांभाळू द्या, दुसऱ्या दोघांनी त्यांच्याशी संपर्कात राहा, त्यांना येणं जाणं ठेवा, त्यांच्याकडे त्यांना विचारपूस करा, त्यांच्याशी बोला,
त्यांची विचारपूस करा, त्यांना काय हवं काय नको ते सांगा, विचारा. दोन भाऊ असतील, आई वडील एकाकडे असू द्यात, त्यांची वाटणी करू नका. आई तुझ्याकडे, वडील माझ्याकडे, नका वाटणी करू. ज्याच्याकडे असतील त्याच्याकडे हरकत नाही, फक्त जो ज्याच्याकडे नसतील त्याने जाणं येणं ठेवा, विचारपूस करा, कधीतरी फोन करा, घरात असतील जवळ असतील जाऊन दर्शन घ्या, पाया पडा त्यांच्या, त्यांना विचारा तुम्हाला काय हवं आहे नको आहे, बरं का. आता ही श्रीमंती सगळ्यांच्याच घरात पाहायला मिळत नाही. आणि या कलियुगातली सगळ्यात मोठी श्रीमंती जर असेल ना, अजून तुम्हाला सांगतो कोण श्रीमंत आहे, ज्याची मुलं आणि आई वडील एकत्रित जेवायला बसतात ना, ती सगळ्यात श्रीमंत माणसं आहे. ते कुटुंब श्रीमंत आहे, ते घर श्रीमंत आहे, बरं का माऊली. एक आला त्याला ज्या पाहिजे त्या घेतला, कसा खाजा तसा खाल्ला, इकडून तिकडून चालला. दुसरा आला त्याला जसा पाहिजे तसा खाल्ला. इकडं महिलांना राहिलंय नाही राहिलंय त्याचा विचारच नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय माहितीये का, आमची मुलं जी बिथारल्यात त्याला कारण हेच आहे. ऐकताय ना. आता इथे कसं आहे, तुमचं काही ना माझं काय, सर्वांचं सारखंच आहे, कारण आपण हे कलियुगामध्ये कार्य करतोय. त्याच्यामुळे जगणं वागणं जे आहे ना, कधी कोणाचं काय बिघडेल सांगू शकत नाही. मामा, डोळ्यासमोर असलेली एक हकीकत तुम्हाला सांगतो मी, बरं का, सगळ्यांना सांगतो, पण फक्त नाव घेतलं मामांचं, मामा समोर बसले, बाबा समोर बसले. साधारणतः घरी 5वी पर्यंत शिकला तो मुलगा, आणि मुलगा 5वी पर्यंत शिकल्यानंतर त्याचे आजोबा कीर्तनकार, ऐकताय ना, वडील कीर्तनकार. आता आजोबा जर कीर्तनकार आहेत, वडील जर कीर्तनकार आहेत, तर आजोबांना 100% वाटणार आहे माझा नातू सुद्धा कीर्तनकार असावा, बरं का. वडील जर कीर्तनकार आहेत तर त्या वडिलांना सुद्धा काय वाटेल, माझा मुलगा सुद्धा कीर्तनकार असावा, बरं का. आता नेमकं झालं काय, त्यांनी 5वी पर्यंत शिक्षण दिलं त्या मुलाला, आणि नंतर त्याला टाकलं आळंदीच्या आश्रमामध्ये. मस्त किती ते गेल्यानंतर अतिशय चांगल्या प्रकारे शिक्षण घेतलं त्याने, चांगल्या प्रकारे मृदुंगमणी झाला, चांगल्या प्रकारे वक्तृत्व आलं, अभ्यास झाला, कीर्तन करायला लागला. कॉलेजला त्याला इकडे आणल्यानंतर मित्र बदलले, 2-4 कीर्तन केली सुद्धा त्याने इकडे, पण मित्र बदलल्यानंतर त्याची अवस्था अशी झाली, त्याचं जगणं वागणं बदललं, एवढं जगणं वागणं बदललं की त्याचा परमार्थ सुद्धा त्याने बाजूला ठेवला, हरिनाम सुद्धा बाजूला ठेवलं, आणि वयाच्या अवघ्या 40व्या वर्षी त्याने व्यसनाधीन झाल्यामुळे या जगाचा निरोप घेतला. माणसात कधीही बदल होऊ शकतो, बरं का, कधीही बदल होऊ शकतो. आजही धर्म कार्य करण्याची प्रेरणा, देव कार्य करण्याची प्रेरणा मिळालेली आहे. त्याला कारण म्हणजे तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे, आई वडिलांचा आशीर्वाद आहे, पांडुरंग परमात्म्याची कृपा आहे. पण न जाणू उद्या कदाचित जर परिवर्तन झालं काही बुद्धीमध्ये, विचारामध्ये परिवर्तन झालं, तर माणसाकडून कोणत्याही वेळेला कधीही कुठल्याही प्रकारे बदल पाहायला मिळतात. कुठल्याही प्रकारे वागणूक बदललेली, जगणं बदललेलं माणसाचं पाहायला मिळतंय. पण तसं मिळू नये म्हणून प्रत्येक वेळेला प्रत्येक माणसाने देवाकडे प्रार्थना करता आली पाहिजे की भगवंता, देव कार्य, धर्म कार्य, देश कार्य आणि समाज कार्य करण्याची प्रेरणा माझ्या अंतःकरणामध्ये अखंड निर्माण झाली पाहिजे, माझ्या अखंड मनामध्ये ती निर्माण झाली पाहिजे. आणि त्याच कार्यासाठी या देहाचा आपण खऱ्या अर्थाने एक प्रेरणा देऊन ते कार्य या देहाकडून घडलं पाहिजे, असे आपल्याला प्रार्थना करता आली पाहिजे, अशी आपल्याला प्रार्थना करता आली पाहिजे. कधी माणसाच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये बदल घडेल ना, परिवर्तन होईल नाही सांगू शकत नाही, कारण हे कलियुग आहे. ज्या युगामध्ये आपण राहतोय ना, या कलियुगाची राहटी कशी आहे, जगणं वागणं कसं आहे, खर तर सृष्टी काही बदललेली नाही, बदललेली आहे ती माणसाची दृष्टी. आणि दृष्टी बदलण्यासाठी माणसाला अंतःकरणापासून बदल घडला पाहिजे, अंतःकरणापासून बदल घडला पाहिजे माणसाचे, बरं का. जेव्हा कलियुग यायचा ना, त्यावेळेला त्याने सांगितलंय ब्रह्मदेवाला, काय, जीवा आणि लिंग याच्यावर ज्याचं नियंत्रण असेल ना, याच्यावर ज्याचं नियंत्रण असेल तो 100% कळी काळाला जिंकू शकतो, कळीलाही जिंकू शकतो आणि काळालाही जिंकू शकतो. जिभेवर अर्थात माणसाचं बोलणं, जगणं, वागणं आणि कर्म आचरण, पुरुषार्थ ज्याला म्हणतात ना, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, त्या पुरुषार्थाचा विचार करत असताना, या कलियुगामध्ये जगत वागत असताना, पुढचे 3 प्रकार साधताना, अर्थ, काम आणि मोक्ष, पुढचे 3 प्रकार साधताना माणसाने पहिला धर्म सोडू नये, धर्म सोडू नये, बरं का. आता आपला विषय काय होता माहितीये का, मुलांचं जगणं वागणं का बदललेलं आहे.
आज आमचीच मुलं आमच्या ताब्यात राहिली नाहीत. त्याला कारण काय? आम्ही वेगळे जेवतो, बाई वेगळी जेवते, पोरं वेगळे जेवतात. त्यांचं आमचं तालतंत्र नाही, त्यांचं आमचं संभाषण नाही, त्यांचं आमचं बोलणं नाही. असे कितीतरी घरात तुम्हाला दाखवेन की मुलं आईवडिलांशी बोलत नाहीत, मुली आईवडिलांशी बोलत नाहीत. काय धर्म करीत बसलोय आणि काय परमार्थ आणि भक्ती घेऊन बसलो हेच मला कळत नाही. हेच कळत नाही आपल्याला. आई वडील एकत्र येऊन मुलं एकत्र येण्याची फक्त वेळ असते संध्याकाळची, आणि संध्याकाळचं जेवण तेवढं तरी एकत्र करा, टीव्ही बंद ठेवा आणि मुलांशी बोला. त्यांना काय हवं काय नको एकदम कधीतरी त्यांची मैत्रीण होऊन बोला ना मुलीशी, कधीतरी त्यांचा मित्र होऊन बोला ना मुलाशी. आपण काय संघर्ष केलाय तो परत परत त्यांना सांगा. आपण किती दुःख सहन केलंय, काय 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 अवस्थेतून आपण त्यांना घडवल्यात, वाढवल्यात, मोठी केल्यात, त्यांना सांगा परत परत. ज्याला बापाची कर्म कळतात, ज्याला बापाची सेवा आणि बापाचे कष्ट कळतात ना, तो मुलगा सरळ वागत असतो. ज्याचा आणि बापाचा काही संबंध नाही किंवा संभाषण नाही किंवा ज्याला काही कळत नाही ना, आईने कशा प्रकारे आई जगली वागली, कशा प्रकारे दिवस काढले, कशा प्रकारे तिने आम्हाला सांभाळलं, पोटाला चिमटा घेऊन आमच्या भूका भागवल्या, तिने आम्हाला आमचं संगोपन केलं, हे ज्यांना कळत नाही ना, त्या मुलींचा सुद्धा वाकडा पाऊल पडला जातो. या ठिकाणी किती तरुण मुली आहेत मला माहिती नाहीये, पण सगळ्या मुलींच्या चरणी नतमस्तक होऊन फक्त एक विनंती करतो, तुमच्या आयुष्यात एवढे फक्त चांगलं काम करा की तुमच्या आई वडिलांना तुमचं कन्यादान करण्याचं भाग्य प्राप्त करून द्या. कन्यादान करून देण्याचं भाग्य फक्त प्राप्त करून द्या. कारण आज जर पाहायला गेलं ना, आजच्या सध्या परिस्थितीमध्ये परत एकदा सांगतो, हा वेळ कोणावर पण येऊ शकते, कोणाकडे त्या दृष्टीने पाहण्याची गरज नाही. त्यांच्या घराला आग लागली ना, ती आग कधी आपल्या घराला लागू शकते. मी कोणाची निंदा करत नाही, निंदा करण्याचा माझा उद्देश नाही किंवा कोणाचंही मन दुखवण्याचा माझा उद्देश नाही. पण आज या कलियुगामध्ये 80% लग्न, 80 नाही 90%, 80 काय 90% ही प्रेम प्रकरणातून होत असतात. याला कारणीभूत कोण आहे? जेवढी मुलं आहेत ना, जेवढी कारणीभूत मुलं आहेत ना, कदाचित 80% जर ते कारणीभूत असतील ना, तर कमीत कमी 20% तरी आम्ही आहोत. पुढा सरळ समाज माझा आहे. मी तुमचा मुलगा म्हणून समजा किंवा तुमचा भाऊ म्हणून समजा, सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन एक विनंती करतो, जर मुलाने किंवा मुलाने कुठेतरी काहीतरी आहे असं आपल्याला कळलं आई वडिलांना, आणि जर विचाराने जर जुळत असेल, विचाराने जर जमत असेल, आपल्या जातीचा जर असेल, गरीब असू द्या, मुलाची मुलीची जर पसंती असेल, तर हातचा मुलगा मुलगी जाण्यापेक्षा चांगला निर्णय घ्या. कारण आज आम्ही समाजामध्ये ज्या वेळेला फिरतोय, या ठिकाणी समाजात फिरणारी अनेक माणसं आहेत, त्यांना सुद्धा माहिती आहे की विरोध जर केला तर हातची मुलं निघून जातात. कितीतरी आत्महत्याचं प्रकरण आपल्याला पाहायला मिळतं किंवा कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे पुढे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. मग त्यावेळेला काहीतरी घडलं की आई वडील शोक करत बसतात, विचार करत बसतात आणि मग विचार करतात, एकदाच लावून दिलं असतं बरं झालं असतं, कमीत कमी नाक तरी कापला गेला नसता. मला कोणालाही दुखवायचं नाही, कोणाचंही मन दुखवायचं नाही, पण माझ्या समाजामध्ये जे घडतंय ना, ते कुठेतरी त्याच्यामध्ये बदल घडला पाहिजे. दुसरं, आज कितीतरी मुलं मुली चांगल्या विचाराची आहेत, निर्व्यसनी मुलं, पण बिना लग्नाची आहेत, नाड्या जमत नाही बाबा, गुण जमत नाही, नावरास जमत नाही. एखाद्याचा आजोबा असेल ना, त्या आजोबाला विचारा तुमचे गुण किती जमले होते बरं, किती नाड्या जमल्या होत्या तुमच्या आणि कशा प्रकारे नावरास जमली होती तुमची. त्यांचं उत्तर असेल, बापाने जायचं पाहायचं, मुलगी पसंत आली, दोन्ही विचाराचे विचारमय विनिमय जुळलं गेलं की मग बापाने जी सांगावी त्या मुलीच्या गळ्यात जाऊन आम्ही हार घालावा. खरंय की खोटं आहे? अनेक म्हातारे आज्या या ठिकाणी बसलेले आहेत, बरोबर आहे की नाही? व्यवस्थित झाला ना संसार त्यांचा? पत्रिकेतले किती गुण जुळतात यापेक्षा तुमच्या मनातले किती गुण जुळतात हे बघा. नाहीतर गुण जुळलेले, ऐका, नाड्या जुळलेल्या, नावरास जुळलेली 2 महिन्यात घटस्फोट झालेली प्रकरण तुम्हाला दाखवतो चला. पण आजही आमच्या आजीचा, आमच्या आजोबांचा आम्हाला स्वाभिमान आहे, या ठिकाणी बसलेल्या सगळ्या वृद्ध माणसांचा स्वाभिमान आम्हाला आहे की त्यावेळेला या भानगडीत न पडता त्यांनी फक्त आई वडिलांवर विश्वास ठेवला आणि त्या ठिकाणी संसाराला सुरुवात केली. आज कित्येक 70 80 वर्ष ज्यांनी संसार केलाय, अशी यशस्वीरित्या संसार करणारी माणसं आमच्या समोर बसलेली आहे.
आमच्या समोर बसलेली आहेत. कशात गुंतलोय रे आपण, कशात गुंतलोय? आणि मी एवढं स्पष्ट का बोलतो माहितीये का? तर नाही बोलाल ना तर सुधारणा होणार नाही, सुधारणा होणार नाही. एखाद्या कुत्र्याला जर हाकलायचं आहे ना, मग काही वेळेला मग आपल्याला काही नियम सुद्धा बाजूला ठेवावे लागतात. त्याला कारण आहे, सांगतो तुम्हाला का. कुत्र्याला जर हाकलाच आहे तर त्याला डॉगी जा बेटा काय नाव असेल ते, अजून काय काय नाव असतात बरं. एक डॉगी मला माहिती आहे, दुसरी काय काय नाव असतात बरं कुत्र्यांची. त्याच्या नावाने जर आपण प्रेमाने सांगायला लागलो जा रे, पळतो का नाही, तो दोन्ही टंगऱ्या वरती करून आपल्या गळ्यात उभा राहतो. खरं आहे की खोटं आहे? पण त्याला जर काळी काढली तर, त्याला जर हात काढला तर, त्याला जर असा दगड उचलतोय असं दाखवलं तर काय? आम्हाला माहितीये उत्तर कार्यांच्या निमित्तानं जे प्रवचन असतंय ना, तिथे भाषा सौम्य लागते. मरणाच्या वरच जास्त बोलायचं असतंय. पण मी स्वतः हे नियम कुठेतरी बाजूला ठेवतो. कारण आज कित्येक महाराजांची पोरं संध्याकाळी आम्हाला बारामध्ये बसलेली दिसतात. मला कोणाच्या या भावना दुखवायच्या नाही. हा ऐका, बापाने आयुष्यभर परमार्थ केला, बापाचा आदर्श इतर लोक घेत आहेत, पण आज त्यांचीच मुलं ज्या वेळेला व्यसनाधीन झालेली आम्हाला पाहायला मिळतात ना, त्यावेळेला अंतःकरण पूर्वक वाटतंय की आज समाजाला त्याची नाही याची गरज आहे, याची गरज आहे. आज समाजाला बदल घडला पाहिजे ना. आज या ठिकाणी व्यासपीठावर बसला, मला अभिमानात नाही सांगत, पण त्या गोष्टीचा 100% स्वाभिमान आहे की आजही कुठल्या प्रकारचं व्यसन नाही. नाही काय, याच्या आधी कधी व्यसन केलं पण नाही, कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही. असं नाही काही बाजूला जायचं ना मग लगेच त्याची तंबाखू नाही याचा सुना. हे प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलाची स्तुती करताना स्वाभिमानाने सांगता आलं पाहिजे. एवढं जरी मुलाने वागलं जगलं ना, तरी त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या आई वडिलांसाठी त्याने खूप मोठी धनसंपत्ती कमवली असं म्हणायला हरकत नाही, असं म्हणायला हरकत नाही. जेवढं चांगलं जगता येईल ना, वागता येईल ना, तेवढं चांगलं जगण्या वागण्याचा प्रयत्न करा. कारण कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये वागत असताना, जगत असताना तो कलियुग काय म्हणतोय, अधर्माने कार्य करणारे जे आहेत ना, अनितीने वागणारे जे आहेत ना, ते माझे भाऊ आहेत. बकासारखे संन्यासी माझे फ्रेंड आहेत, मित्र आहेत. परश्री रथ आणि परद्रव्य हरवतो माझे भाऊ आहेत. कोण म्हणतोय? कलियुग. आणि इकडे जगद्गुरु तुकोबा म्हणतायत, साधने तरी हिची आता जो कोणी साधेल, परद्रव्य परनारी याचा धरी विटाळ. काही फरक कळतो का? ज्ञानी कोणाला म्हणतात माहितीये का? तर श्रीमंत गरीब झाला, कोणाला श्रीमंत म्हणतात, कोणाला गरीब म्हणतात. ज्ञानी कोणाला म्हणतात? भरपूर ज्ञान आहे, त्याच्याकडे भरपूर अभ्यास आहे, तो बोलतो सुद्धा, या ग्रंथाचा अभ्यास केलाय, त्या ग्रंथाचा अभ्यास केलाय, ओवीला ओवी लागून, अभंगाला अभंग लावून, कितीतरी असं पाठांतर आहे त्याचं. पण ज्या मुखाने देवाचं स्तवन करतोय ना, पुढं काही सांगायला पाहिजे, पुढं काही सांगायला पाहिजे. अहो, डोळ्याची पापणी आपल्या हलते ना, डोळ्याची पापणी. एवढ्या वेळामध्ये सुद्धा आपल्याकडून काय घडतंय ना, हे सगळं लिहिलं जातं. हे प्रत्येक प्रवचनातून आणि कीर्तनातून आपण ऐकत असतो, ऐकतो की नाही? मग आम्हाला माहिती असून सुद्धा, ज्ञान असून सुद्धा, जर त्या ज्ञानाचा वापर मला माझ्या स्वतःसाठी जर करत नसेल, तर त्याला ज्ञानी म्हणून चालेल का? त्याला ज्ञानी म्हणून चालेल? एखाद्याचा अभ्यास कमी आहे, पण त्याचं जगणं वागणं एवढं सुंदर आहे की कित्येक लोकांच्या मुखातून त्याच्याकडे बघितल्यानंतर बोललं जातंय, देवासारखा माणूस आहे. याला परमार्थ म्हणतात, याला भक्ती म्हणतात. याला परमार्थ म्हणतात, याला भक्ती म्हणतात. आणि देवासारखं वागता जगता यावं म्हणून आम्ही हे प्रवचन श्रवण करत असतो, कीर्तन श्रवण करत असतो, बरं का. आता विषय काय माहितीये का? कृता, त्रेता, द्वापार आणि द्वापार आपण 3 युग बघितली. आता आम्हाला बघायचंय कलियुग. काय बघायचंय? कलियुग बघायचंय आम्हाला. कलियुगाला आयुष्य आहे 4,32,000 वर्ष. आणि या कलियुगामध्ये साधन काय बरं? नामस्मरण कीर्तन. साधन पाय सोपे आणि पुढे जळतील पापे, पळतील नाही. पळालेली परत येतात.
गेलेली परत येतात, जातील नाही, पळतील नाही, जळतील, जळालेली परत उगवत नाहीत, म्हणून जळतील पापे जन्मांतरीचे. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, साधने तरी हिची आता जो कोणी साधेल, परद्रव्य परणारी याचा धरी विटाळ, याचा धरी विटाळ. बरं का? आणि त्याप्रमाणे जर आम्हाला जगायचं वागायचं आहे, त्याप्रमाणे जर आम्हाला जगायचं वागायचं आहे, तर साधन एकच आहे. तुम्ही कोणत्याही वासने अजून असू द्या, विषय अजून असू द्या, विचाराधीन असू द्या, कुठलाही नाद तुम्हाला असू द्या, काही असू द्या, सगळ्यापासून मुक्त होण्याचं या कलियुगातलं एकमेव साधन असेल तर नामसंकीर्तन साधन पैसोपे झळतील पापे जन्मांतरीचे. तुकोबा म्हणतात, नाम घेता न लगे मोल, नाम मंत्र नाही खोल, दोची अक्षरांचे काम, उच्चारावे राम राम. बरं का? उच्चारावे राम राम. नामस्मरण करणं हे कलियुगातलं साधन आहे, अत्यंत सोपं आणि अत्यंत साधं साधन आहे. किती सामर्थ्य आहे? पाषाण तारण्याचं सामर्थ्य नामात आहे. दगड तारण्याचं सामर्थ्य कशात आहे? नामात आहे. फक्त नाम घेताना मी देवाच्या हातात पाहिजे, देवाच्या हातातून सुटता कामा नये. प्रत्येक दगडावर राम राम लिहून आणि ते वानरसेना ज्या वेळेला पाण्यामध्ये टाकत होते, असाच प्रकार चालू होता हनुमंतराया. बरं का? आणि सगळे वानर त्या ठिकाणी पाण्यात दगड टाकतायत, तरतायत. देवाने विचार केला की माझं नाव लिहितायत हे सगळे आणि पाण्यात दगड टाकतायत, तरतायत, आपण टाकून तर बघू. आणि एक मोठा दगड घेतला, त्याच्यावर राम ना अगदी भगवंताने तो हातात घेतला आणि तो सोडून दिला. मोठा होता म्हणून बुडला, थोडा छोटा घेतला तो पण बुडला, थोडा छोटा घेतला तो पण बुडला, थोडा छोटा म्हणजे अगदीच छोटा घेतला. किती? अगदीच छोटा, आपल्या गळ्यातल्या मण्या एवढा, तो सुद्धा बुडाला. आणि मग तेवढ्यात पटकन मागे वळून बघितलं भगवंताने, दोन्ही हात जोडून हनुमंतराया मागे उभे होते. हनुमंताला विचारलं भगवंताने, केव्हा आलात? त्याचं उत्तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. बरं का? सांगायची गरज नाही. पण पुढचं ऐका. हनुमंतराया बोलतात, देवा, दगडावर राम नाम लिहिल्यानंतर दगड तरतात हे पाहूनच तुम्ही दगड टाकायला लागले ना? देवा, ज्या दगडावर राम नाम आहे ना, ज्या दगडावर श्रीराम प्रभूंचं नाम आहे ना, तो दगड तर तरला जातोच. ऐकताय का? पण जो दगड श्रीरामाच्या हातातून निसटला आणि बाजूला झाला, तो आयुष्यात कधीही तरणार नाही. देवा, मोठं टाका नाही तर छोटं दगड टाका, तो बुडणारच. म्हणून आम्हाला देवाच्या हातात राहायचं आहे, हातात राहायचं आहे. आणि देवाच्या हातात जर राहायचं असेल तर त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? अखंड भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, अखंड भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. बरं का? अखंड भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. नामस्मरण करणं हे कलियुगातलं साधन आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण श्लोक घेतला होता, 8व्या अध्यायातील 6वा श्लोक. यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमेवेंती कोणते सदा तद्भाव भावितः. टीवी जीतेनी अवसरी जे आवडून जीवी उरे, ते मरणाची मेरे फार लागे आणि मरणी जया जे आठवे, तो त्याची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. आम्ही शेवटच्या वेळेला जे आठवतोय तेच जर आम्हाला मरणोत्तर प्राप्त होत असेल तर आम्ही अखंड भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. कारण आम्हाला ती वेळ माहिती नाही, आमचा शेवट कधी येतो माहिती नाही. आम्हाला बोलताना मृत्यू येऊ शकतो, आम्हाला चालताना मृत्यू